जो मणिपुर में जो हमला हुआ, जो महिलाओं के ऊपर अत्याचार हुआ, हमला हुआ, जो महिलाओं को लंगा बाव दौड़कर उनका हत्या की गई है, वहाँ पर बीजेपी सरकार है, केंद्र में बीजेपी सरकार है, लेकिन ये बीजेपी सरकार वाले इतना बड़ा जुल्म हो गया फिर भी ये लोगों की जबान पर नहीं आ रहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जबान पर तो आता ही नहीं। कुछ भी एक हिस्सा होता है तो वो प्रधानमंत्री ट्वीट करते, ट्वीट के तरफ से लोगों को जानकारी देते, यहाँ पर हुआ, यहाँ पर मोर नाचा, यहाँ पर है, कर्नाटक में बाघ देखने के लिए आया, मणिपुर में इतना बड़ा हादसा हुआ, उसका देखने का, वहाँ पर जाने का तो छोड़िए, उनकी जबान पर बात भी नहीं आ रहे। और ऐसे हादसा हमारे देश में घड़ी घड़ी हो रहे। ये बीजेपी सरकार है, हमारे रक्षण के लिए पीछे हट रही है, हमारे रक्षण करने का इनका इरादा नहीं है, इनके हाथ से नहीं हो रहे। ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಮಾಯಕ ಬಾಲಕಿಯರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಶಾಂತಿಯನ್ನು ಮೂಡಿಸುತ್ತಿರುವ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ जिंदाबाद जिंदाबाद। आज के दिन कर्नाटक में हर जिला डीसी कचहरी से जो राष्ट्रपति यहाँ से मेमोरेंडम देने के लिए हमारे कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिति के राज्य अध्यक्ष डॉक्टर डीजी सागर साहब, जिनके नेतृत्व में ऑल कर्नाटक में आज के दिन प्रोटेस्ट चल रही है। जो मणिपुर में जो हमला हुआ, जो महिलाओं के ऊपर अत्याचार हुआ, हमला हुआ, जो महिलाओं को लंगा बाव दौड़कर उनका हत्या की गई है, वहाँ पर बीजेपी सरकार है, केंद्र में बीजेपी सरकार है, लेकिन ये बीजेपी सरकार वाले इतना बड़ा जुल्म हो गया फिर भी ये लोगों की जबान पर नहीं आ रहे। और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जबान पर तो आता ही नहीं, क्योंकि जो दलित लोग, माइनॉरिटी लोग, जो बैकवर्ड क्लास के लोग, जिनके ऊपर हमला हो, अत्याचार हो या हल्ले हो, कुछ भी होता है तो ये प्रधानमंत्री नरेंद्र का, मोदी का नाम पर उनके जबान पर आता ही नहीं है, क्योंकि ये लोगों ने नफरत करते हैं। अरे हमारे देश में इतना बड़ा हमला हुआ, 4 महीना चल रहे अभी, आज तक बात नहीं निकाल रहे। जो दूसरे देश में, दूसरे राष्ट्र में कुछ भी एक हिस्सा होता है तो वो प्रधानमंत्री ट्वीट करते, ट्वीट के तरफ से लोगों को जानकारी देते, यहाँ पर हुआ, यहाँ पर मोर नाचा, यहाँ पर बाघ है, कर्नाटक में बाघ देखने के लिए आया। जो मणिपुर में इतना बड़ा हादसा हुआ, उसका देखने का, वहाँ पर जाने का तो छोड़िए, उनकी जबान पर बात भी नहीं आ रहे। क्या हम सोच रहे हैं कि इनको शर्म आ रही है ये बोलने के लिए? इनके हाथ से कंट्रोल करने का नहीं हो रहा, ये लोग कंट्रोल नहीं कर सकते। इसलिए हमारे डीजी साहब ने आज जो प्रोटेस्ट के तरफ से हमारा जो मांग है, वहाँ पर का जो बीजेपी सरकार हटा दो, राष्ट्रपति आडಳಿತ प्रारंभ करके वहाँ पर मिलिट्री का आडಳಿತ चलना चाहिए। मिलिट्री का आडಳಿತ चले तो वहाँ पर कंट्रोल में आएगी। और ऐसे हादसा हमारे देश में घड़ी घड़ी हो रहे। ये बीजेपी सरकार है, हमारे रक्षण के लिए पीछे हट रही है, हमारे रक्षण करने का इनका इरादा नहीं है, इनके हाथ से नहीं हो रहे। और एक तो कर्नाटक में जो बीजेपी का होम मिनिस्टर था पिछला, जिन्होंने हमारे भारत देश का नेता और एआईसीसी का अध्यक्ष
डॉक्टर मल्लिकार्जुन खड़गे जी, आजकल जिनको दूसरा अंबेडकर साहब मान रहे लोग, हम सब भारतवासियों मान रहे। अरे यहाँ का जो अरग ज्ञानेंद्र, जिसको अज्ञानेंद्र कहते हैं, मतलब उसको ध्यान नहीं है, ध्यान बिल्कुल ध्यान नहीं है उसको। उन्होंने बोलते हैं कि खड़गे साहब काला है। उत्तर कर्नाटक के लोग काले रहते, उत्तर कर्नाटक के लोग, वो लोग अच्छे तरह से नहीं रहते, वो काले रहते हैं, बुरे रहते हैं। अरे हिंदी में एक कहावत है, जो काले बोलते हैं ना, बुरी नजर वाले तेरा मुंह काला अज्ञानेंद्र, बुरी नजर वाला अज्ञानेंद्र तेरा मुंह काला, तेरा मन काला, तेरा नीयत काला, तेरा राजकीय नीति काला है। तुम लोग बीजेपी लोगों का नीयत काला है, जो आरएसएस लोगों का नीयत बुरा है, जो काला है, तुम्हारे जबान से वो बात करने लगा रही है। इसलिए हम लोग बहुत बुरी तरह से खंडन करते हैं। हमारे जो भारत के देश के लोग ये जो अज्ञानेंद्र बोल रहे हैं, इसके ऊपर हमको लज्जा आ रही है। ये बिल्कुल शर्म की बात है। एक होम मिनिस्टर होकर एक का रंग के बारे में बात करते हैं, इसको शर्म आना चाहिए। अरे तेरे जैसा अज्ञानेंद्र लोगों को, डॉक्टर मल्लिकार्जुन खड़गे साहब कितने लोगों को देखा होगा, उनके जो कलर के ऊपर, उनके जो राजनीति के ऊपर तुम लोग ऐसा बोल के जो उनका रंग के बारे में बात करते, तो तुमको शर्म आना चाहिए। ये आगे नहीं होना चाहिए। ये जो बात किया, इनको अरेस्ट करना चाहिए। कर्नाटक सरकार या केंद्र सरकार अरेस्ट करना चाहिए। बीजेपी वाले इनको मुंह को ताला लगाना चाहिए। आरएसएस लोग तुम्हारे ये जो अरग ज्ञानेंद्र, इसको मुंह को ताला लगाओ, क्योंकि तुम्हारे जो दिल में है, तुम्हारे जो मन में है, इसके मुंह से बाहर आ रहा है। हमारा देशवासी को सब मालूम पड़ रहा है, इसलिए हम लोग उसको अरेस्ट करने के लिए हम आज मांग रख रहे हैं। नमस्कार। आपका नाम? मेरा नाम लच्छप्पा जमादार, स्टेट प्रेसिडेंट ಕೂಲಿ ಕಬ್ಬಲಿಗ ಎಸ್ಟಿ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿ। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಡೆದಿರತಕ್ಕಂಥ ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಬತ್ತಲು ಮೆರವಣಿಗೆ ಜೊತೆಗೇನೆ ಅನೇಕ ಕೊಲೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಕುಕ್ಕಿ ಜನರನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಹಾ ದೊಡ್ಡ ದುಷ್ಕೃತ್ಯವನ್ನೇ ಅಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮೋದಿಯವರ ಸರ್ಕಾರೇ ಅಲ್ಲಿ ತಿರುಪುರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಕಂಟ್ರೋಲ್ಗೆ ಸಿಗಲಾರದೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ನಡೀತಾ ಇರುವಾಗಲೇ ಅಲ್ಲಿ ಹತ್ತಾರು ಕೊಲೆಗಳನ್ನು ಹಾಡು ಹಗಲೇ ನಡೆದು ಇವತ್ತು ತರಗೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಮಾನುಷಿಕರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಪಾರ್ಲಿಮೆಂಟು ಆಯಿತು, ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ 3 ಗಂಟೆಗಳವರೆಗೂ ಕೂಡ ಮೋದಿಯವರು, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ಮಣಿಪುರದ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಕೂಡ ಒಂದು 10 ನಿಮಿಷಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಲೇ ಇಲ್ಲ ಅವರು. ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಇವರು ಪ್ರವಾಸ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ, ಆದರೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮಣಿಪುರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಸಮಯ ಇಲ್ಲ. ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ಅವ್ರದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತು ಒಗೆದು ಅಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಡಳಿತಗಳನ್ನು ಹೇರುವುದರ ಮುಖಾಂತರ ಅಲ್ಲಿ ಇಡೀ ಆಡಳಿತವನ್ನು ಮಿಲಿಟರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಆಗ್ರಹ ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಎರಡನೇದಾಗಿ ಇವತ್ತು ಸಾವಿರಾರು ವರ್ಷದಿಂದ ತುಳಿತಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅತ್ಯಂತ ಬಡತನದಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಮಾಮುತ್ಸದಿ ನೇತಾ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಏನು ಅರ್ಘ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಅವೇವಿಕಿ ಅರ್ಘ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಅವರು ಇವತ್ತು ಖರ್ಗೆ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಏನು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಅಸೂಯೆಯಿಂದ ಕರಕಲರು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಜನರು ಅಂತ ಹೀಯಾಳಿಕೆಯನ್ನು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಅವರ ಮೇಲೆ ಕೇಸನ್ನು ದಾಖಲಾಗಿದೆ, ಆದರೆ ಅವರನ್ನು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ಬಂಧಿಸಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇದು ಅತ್ಯಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಜನಾಂಗಗಳೇ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವಮಾನ. ಈ ಒಂದು ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವಮಾನವನ್ನು ಒಬ್ಬ ಗೃಹ ಸಚಿವರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅರ್ಘ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಅವರು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾತಾಡಬಾರ್ದಾಗಿತ್ತು. ಅವರ ಮೇಲೆ BJPಯವರ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ನಡ್ಡಾ ಅವರ ಅವರ ಕಂಟ್ರೋಲಲ್ಲಿ ಅವರು ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಅವರವರ ಒಂದು MLAಗಳನ್ನು, ಅವರವರ ಒಂದು ನಾಯಕರನ್ನು ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಂಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ, ಒಂದು ಜನಾಂಗದ ಮನಸ್ಸನ್ನು ನೋಯಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ. ಇಂಥ ಘಟನೆಯನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಏನು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆ ಆಳಂದ ತಾಲೂಕಿನ ದ್ಯಾವಂತಿಗೆಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಗು ಅಪ್ರಾಪ್ತ ಬಾಲಕಿಯ ಮೇಲೆ
ಒಂದು ಅತ್ಯಾಚಾರನ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಸಾಯಿಸಿ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅತ್ಯಂತ ದುರ್ಘಟನೆ. ಇದು ಅತ್ಯಂತವಾಗಿ ತೀವ್ರವಾಗಿ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದರ ಜೊತೆಗೇ 11 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಸೌಜನ್ಯ ಕೊಲೆ ಏನಾಗಿತ್ತು, ಆ ಕೊಲೆ ಅವಾಗ CBIಗೆ ವಹಿಸಿತ್ತು. ಆದರೆ CBIದವರಲಿಂದಲೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿಯ ಸೌಜನ್ಯದ ಕೊಲೆ ಮಾಡಿದವರು ಯಾರು, ರೇಪ್ ಮಾಡಿದವರು ಯಾರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸೌಜನ್ಯಗೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಇಂಥ ಅನೇಕ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ, ಸರ್ಕಾರ ಗಮನಕ್ಕೆ, ಸಮಾಜ ಗಮನಕ್ಕೆ ಬರಲಾರದಂಥ ಅನೇಕ ದೌರ್ಜನ್ಯಗಳನ್ನು, ಅತ್ಯಾಚಾರಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ, ದೇಶದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದು ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ನಿಗ್ರಹಿಸಬೇಕು ಅಂತ ಆಗ್ರಹಿಸಿ ಮಣಿಪುರದ ಘಟನೆಯನ್ನು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ಗಂಭೀರವಾಗಿ ಅದನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಅಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನು ಹೇಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಅಲ್ಲಿಯ ಮಿಲಿಟರಿಗೆ ಅದನ್ನು ಇಡೀ ಆಡಳಿತ ವಹಿಸಿಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಆಗ್ರಹಿಸೋದ್ರ ಜೊತೆಗೇ ಸೌಜನ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಯುವತಿಯ ಮೇಲೆ ರೇಪ್ ಮಾಡಿ ಮರ್ಡರ್ ಮಾಡಿ 11 ತಿಂಗಳಾಯಿತು, ಅದು ಮರು ತನಿಖೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಆಗ್ರಹಿಸಿ, ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ದುರ್ಬಲರಿಗೆ, ಅಸಕ್ತರಿಗೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಸೂಕ್ತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಸಿಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಈ ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗಮನಕ್ಕೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಈ ಎಲ್ಲ 28-30 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಧರಣಿ, ಪ್ರತಿಭಟನೆ, ಮೆರವಣಿಗೆ ಎಲ್ಲ ಕೂಡ ನಡೆದಿ ಈ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಮನವಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ನಿಜವಾಗಿ ಏನಂತಂದರೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕಂತ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋವರೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಉಗ್ರವಾಗಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರವೇ ನೇರ ಹೊಣೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.